1 नंबरची लाईट आहे ती बॅटरीची लाईट आहे, 2 नंबर इंजन ऑइलच्या लेवलची लाईट आहे, 3 नंबर हँडब्रेकची लाईट आहे, 3 नंबर तिकडे जी चावीची सेन्सरची लाईट आहे ही लाईटवाली चावीची सेन्सरची लाईट. ह्याच्यावर बघा 9 वाजून 6 हे टायमिंग आहे. किलोमीटर बघा 1490 किलोमीटर आहे. गाडीमध्ये फ्यूल म्हणजे CNG किंवा पेट्रोल किंवा डिझेल कसं आहे, किती असतं, किती कांडे असतं हे बघा. इथं E म्हणजे खाली एंड आहे, F म्हणजे फुल आहे वरती, बरोबर. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय काय म्हणजे ड्रायव्हिंग जवळ नवीन गाडी चालवायला बसतो त्यावेळेस त्यांना आहे ना डिझेलची किंवा पेट्रोलची टाकी कुठल्या बाजूला ही समजत नसते, हे लक्षात घ्या. मग ती समजण्यासाठी काय करायची बघा, ती हे बघा इथं बघा पेट्रोल पंप दिसते का त्याच्यावर बघा बाण दिसतो, चिन्ह दिसतं का, चिन्ह त्या चिन्हाला बघा बाण केलेलं आहे, ॲरो दिलेला आहे बघा. आता म्हणजे आपली पेट्रोलची टाकी भरण्यासाठी कुठल्या बाजूला आहे, मग लेफ्ट बाजूला आहे, लेफ्टला आहे ना, बरोबर आहे ना. हां, म्हणजे कधी कधी हे लक्षात घ्या. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय गाडी डिझेलची किंवा पेट्रोलची कसे समजायचं आहे. हे तर बघा ऑक्सिमीटरवर बघा किती अंक आहेत, 8 असतील, आहेत ना 8 अंक. हेच जर डिझेलची गाडी असतील ना ऑक्सिमीटरवर तिथं 6 अंक असतात. पेट्रोलला 8 आहेत आणि डिझेलच्या गाडीला 6 असतात. आणि CNGला नाही, CNG पेट्रोल सेमच राहतं. मग ते CNG पेट्रोलला त्याचं काही सेपरेट CNG आहे का, नाही पेट्रोल CNG आहे ना ते. हां, म्हणजे ह्याच्यातही लक्षात द्या की ऑक्सिमीटर हा आपण गाडी कुठली आहे डिझेलची कशी ओळखायची आणि पेट्रोलची कशी आहे हे पण तेवढाच महत्त्वाचा पॉईंट येतो बरं का. कोणाकोणाला हेच माहीत नसतं की डिझेलच्या पॉईंटला नेऊन पेट्रोलची गाडी उभा करतात, पेट्रोलच्या गाड्या जाऊन डिझेलची. पण साधा आणि सिंपल ह्याच्यात लक्षात द्या की बघा हे ऑक्सिमीटर जे आहे त्याच्यामध्ये बघा 6 ऑक्सिमीटर सगळ्या गाडीला असतं का. हां, सगळ्या गाडीला असतं. कुणाचा इथं असतो डॅशबोर्डवर, कुणाचं बाजूला. ह्या गाडीला बाजूला आहे ना, तिथं इथं असणार 100% आहे त्याला. पण तुम्ही मला फोटो काढून आणा, मी दाखवून त्याच्यामध्ये. हां, डॅशबोर्डचा फोटो काढून आणा तुम्ही. म्हणजे ह्याच्यात एकच लक्षात घ्या की म्हणजे 6 आणि 8 अंक. 8 अंक पेट्रोलची गाडी असते, 6 अंक डिझेलची असते. दुसरा विषय इथं बघा ही बाण जो दिलेला आहे, डाव्या बाजूला दिले की डाव्या बाजूला टाकी असं समजायचं. बहुतांश डाव्या बाजूला टाकी असतात, पण काही काही लोकांच्या कणी म्हणजे काय काय गाड्यांना जे असतं ते राईटला पण काय असतात, पण ते कंपनीनुसार नसतं डिपेंड, बरोबर. आता हा इकडे एक लाईट आहे अजून, चेक लाईट म्हणतो आपण त्याला. चेक लाईट जी आहे ते जे इंजनमध्ये काय वायरिंगमध्ये काय इंजनमध्ये काय फॉल्ट झाला तर ती लाईट लागून जाते. ती सेन्सर आहे, म्हणजे त्याला ते खाली सेन्सरला आपण कॅम्प्युटर वगैरे कनेक्ट केलं की लगेच सांगतो प्रॉब्लेम काय काय नाही. त्याला चेक लाईट म्हणतो आपण. त्याच्या खालचे स्टेअरिंगची लाईट. स्टेअरिंग आत्ता आपली बंद गाड्या म्हणून एवढीच फिरते म्हणजे लॉक असते. हां, ब्रेक कधी पण इंजन बंद असलं की ब्रेक आणि स्टेअरिंग ही लॉकच असतं, हे लक्षात घ्या. आता सांगितले 9 वाजून 9 मिनिट झालेले आहेत. ती गाडी टायमिंग आहे 1490 किलोमीटर आहे. E मध्ये एंड F मध्ये फुल. गाडीमध्ये फ्यूल किती असलं पाहिजे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आपण गाडी चालवत असताना. आपल्याला समजायला आमच्या प्रवासाला जायचे आणि आपल्या ह्याच्यामध्ये फ्यूल आहे 2च कांडे, आपण त्याकडे पाहिलं जातो, मध्ये जर रस्त्यात बंद पडले तर ती अडचण आपल्यालाच निर्माण होते. हे पण लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक लाईट लागते बघा, हे बघा इथली बघा, इथं डोर लाईट पण लागते आणि इथे ह्या बाजूला पण लाईट लागते. म्हणजे दरवाजा कुठला ओपन जर असला तर इथं पण सांगतं आहे का, तिथे दिसते ना चित्र बघा, दिसतं. हां, कारण हे ह्याच्यात की या दरवाजा कुठल्या साईडचा ओपन ते सगळं कळतं बरं का आता डॅशबोर्डवर. पण हे महत्त्वाचे ह्या लाईटी आपल्या सगळ्या गाड्यांना असतातच. ही चालू गाडीमध्ये इंजन चालू असताना ही लागल्या नाही पाहिजे, लक्षात घ्या. हा महत्त्वाचा विषय. आता आपलं इंजन बंद आहे, बरोबर. आता आपण जर इंजन स्टार्ट केलं की सगळ्या लाईटी जातात. आता क्लच दाबा, हलका ब्रेक टच करा आणि गाडी स्टार्ट करा. बघा किती लाईटी राहतात चालू केल्यानंतर. इथं बघा ह्याच्यावर व्यवस्थित धरलाय, व्यवस्थित दिसलं का कॅमेरा. हां, स्टार्ट करा गाडी. बस बघा आता लाईटी गेल्या सगळ्या. किती राहिली, एक लाईट राहिली का, तर ते हँडब्रेकची लाईट आहे, ही लक्षात घ्या. हे बघा इथं बघा लाईट. जर समजा इंजन चालूमध्ये जर गाडीची लाईट लागली इंजन चालूमध्ये बरं का, तर आता समजा बॅटरीची लाईट लागली तर बॅटरी तुमची चार्ज होत नाही असा त्याचा अर्थ होतो. समजा इंजन ऑइलच्या लेवलची लाईट लागली तर इंजन ऑइलमध्ये ऑइल कमी आहे असा त्याचा अर्थ होतो. ते पटकन तुम्हाला लेवल करून घ्यावं. हे महत्त्वाच्या लाईट आहेत सगळ्या. अजून एक लाईट लागते बरं, ते ह्याच्यात आता एक तर टेम्परेचर मीटर म्हणतो. ज्यावेळेस गाडी गरम होती ना ती लाईट लई महत्त्वाची असते बरं का. ओव्हरहीट. मग त्यामुळे काय होतं माहिती आहे का, गाडीचं पूर्ण गॅसकेट जाऊन अर्ध इंजनचं काम निघू शकतं. इथं ती एवढं ही जी हँडब्रेकची लाईट आहे ना, ते ब्लॅक अँड व्हाईट लाईट आहे बघा खाली, EF सारखी आहे का. हां, ती लाईट. पण आता बघा बंद करा तुम्ही आणि आता बघा चालू करताना लगेच लागते बघा, दाखवा त्याच्यावर. तेव्हा ती बघा लागून ती लगेच बंद होती तेव्हा. म्हणजे आणि हे ह्या गाडीला इथं आहे, पण प्रत्येक गाडीला टेम्परेचर मीटर असतो असा. हां, तो हाय टेम्परेचर म्हणून C म्हणून लिहिलेला असतो त्याच्यामध्ये बघा. कदाचित तुमच्या सुद्धा गाडीला असणार 100%. एवढं हे गोष्टी इथं डॅशबोर्डाच्या एवढ्या महत्त्वाच्या आहेत
की ते जाणून बसून कोणाच्या म्हणजे लक्षात सुद्धा बसत नाहीत बरं का. हा पण हे लक्ष असलं तर आपल्याला पुढच्या ज्या गाडीचा जर काय प्रॉब्लेम होणार आहे ते 100% टळू शकतो बरं का. ओके, आता हा झाला विषय तुम्हाला.